हॅलो विद्यार्थी मित्रो, आज आपण एक्झरसाइज 7.4 मधील शेवटचे 4 एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण पूर्वीचे 4 एक्झाम्पल आपण सोडवलेले होते. त्यानुसार राहिलेले 4 एक्झाम्पल आज आपण सोडवणार आहोत. एक्झरसाइज 7.4 मधला 5वा एक्झाम्पल, मॅक्झिमाइज z = 3x + 5y सब्जेक्ट टू x + 4y less than or equal to 24, 3x + y less than or equal to 21, x + y less than or equal to 9, x greater than equal to 0, y greater than equal to 0. विद्यार्थी मित्रो, आपण हा जो एक्झाम्पल आहे किंवा हे जे काही इनइक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत, हे इनइक्वेशन्स आपण एक्झरसाइज 7.2 मध्ये हा आपण का सोडवलेला आहे, त्याचा जो काही सोल्युशन्स सेट येतो तो आपण काढलेला आहे. एक्झरसाइज 7.2 मध्ये हेच इनइक्वेशन्स त्यामध्ये दिलेले होते. एक्झरसाइज 7.2 मध्ये त्याचा क्रमांक नेमका किती आहे हा पण तुम्हाला सांगतोय मी. तो आहे एक्झरसाइज 7.2 मधला 4था एक्झाम्पल. हेच इनइक्वेशन्स आहेत आणि त्यामध्ये त्याचा आपण काय सोल्युशन सेट आपण काय सेलेक्ट केलेला होता किंवा फिजिबल रिजन सेलेक्ट केलेला होता. आता फक्त इथं आपण काय तो एक्झाम्पल काय मॅक्झिमाइज करायचं आहे. म्हणजेच हा दिलेला जो काही ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे 3x + 5y, या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची आपण काय मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची. आणखीन एक परत सांगतो मी, हे जे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत x आणि y, त्यांना आपण काय म्हणतो डिसिजन व्हेरिएबल्स. तर काही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्स वायच्या ऐवजी x1 आणि x2 हे देखील दिले जातील. म्हणजे x = x1 आणि y = x2 याही पद्धतीने काही एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. मग त्यानुसार हा एक्झाम्पल मॅक्झिमाइज z = 3x + 5y सब्जेक्ट टू x + 4y less than or equal to 24, 3x + y less than or equal to 21, x + y less than or equal to 9, x greater than equal to 0, y greater than equal to 0. आता या पूर्वीच्या याच्यामध्ये भागामध्ये आपण 4 एक्झाम्पल सोडवलेले आहेत. त्याच पद्धतीनं हे बाकीचे 4 एक्झाम्पल आपल्याला काय सोडवायचे आहेत. ऑल्सो फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ z. मग त्यानुसार या दिलेल्या कन्स्टेंट्सवरून, हे काय 3 कन्स्टेंट्स आहेत, हा पहिला, दुसरा आणि हा तिसरा. दिलेल्या कन्स्टेंट्सवरून त्यांची इक्वेशन फ्रॉम द कन्स्टेंट्स द इक्वेशन्स आर. फर्स्ट इक्वेशन इज x + 4y = 24. Second equation is 2x + y = 21. Third equation is x + y = 9. Now to find the values of how to find the coordinates of the point A and B, we have already seen in previous examples. From equation 1 we get the coordinates of the point A are 24, 0. Put y = 0, we get x = 24. Therefore, the coordinates of A are 24, 0. Now put x = 0, we get 4y = 24. Therefore, y = 6. Therefore, the coordinates of B are 0, 6. Now here there are 2 variables x and y. Therefore, we get 2 points A and B. Similarly, in the second equation also we have 2 variables. Therefore, from this equation we also get 2 points C and D. From equation 2 we get C 7, 0 and D 0, 21. Again in equation 3 there are 2 variables x and y. Therefore, from this equation we get 2 points. From equation 3 we get E 9, 0 and F 0, 9. आता या पूर्वीच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण हे पॉईंट्स काढलेले आहेत. त्याच पद्धतीने इथे देखील काय पॉईंट्स काढलेले आहेत. मग पॉईंट्स काढल्यानंतर हा इथं कोऑर्डिनेट ॲक्सेस, या कोऑर्डिनेट ॲक्सेसवरती हे पॉईंट आपण काय प्लॉट करूत. त्यानुसार पहिला पॉईंट आहे आपला A 24, 0. हा कुठे राहणार आहे, दॅट इज ऑन एक्स ॲक्सिस. म्हणून हा A दॅट इज 24, 0 हा 24. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला B06. हा कुठे राहणार आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजेच ऑन वाय ॲक्सिस. त्यानुसार हा B06 हा पॉईंट B. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट काय जॉईन करून घ्यायचे. त्यानुसार मी इथं जॉईन करून घेतलेले आहेत आणि त्यानुसार त्याचा इक्वेशन x + 4y = 24. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे आपला C7, 0.
म्हणजेच हा कुठे राहणार आहे, दॅट इज ऑन एक्स ॲक्सिस, म्हणून हा पॉईंट 6 नंतर हा 7, दॅट इज हा पॉईंट सी 70. त्यानंतर चौथा पॉईंट आहे D021, दॅट इज ऑन वाय ॲक्सिस, हा इथं 18, त्यानंतर 21, म्हणजेच हा पॉईंट इथं डी राहणार आहे. परत सी आणि डी हे दोन्ही आपण काय केले, जॉईन करून घेतले आणि त्याचा इक्वेशन 3x + y = 21. त्यानंतर फिफ्थ पॉईंट आपला E90 विच इज ऑन एक्स ॲक्सिस, हिअर इज द पॉईंट E, and last point is F09 which is on y axis, and here is the point F. Therefore join these 2 points and the equation of this line is x + y = 9. तिन्ही लाईन्स आपण इथं कोऑर्डिनेट ॲक्सिस वरती काय ड्रॉ केलेलं आहे. आता या तिन्हीचा जो विजिबल रिजन आहे, जो कॉमन रिजन आहे, तो आपल्याला काय शेडेड करायचा आहे. मग आता यापूर्वीच्या 4 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फिजिबल रिजन शेडर करत असताना दिलेले जे काही इनइक्वेशन्स आहेत त्या इनइक्वेशन्समधले साईन आपल्याला काय बघायचे आहेत. लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर त्या इनइक्वेशनचा जो फिजिबल रिजन असतो तो कोणता, ओरिजिन साईड, आणि ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर त्याचा जो सोल्युशन सेट असतो किंवा फिजिबल रिजन असतो तो नॉन ओरिजिन साईड. आता तिन्हीमध्ये काय लेस दॅन ऑर इक्वल टू साईन आहे, म्हणजेच या तिन्हीचा जो काही फिजिबल रिजन आहे तो कोणता राहणार आहे, दॅट इज ओरिजिन साईड. मग आता त्या तिन्हीमध्ये कॉमन असलेला जो पोर्शन आहे तो इथे शेडेड करतोय. आता तिन्हीमध्ये हा भाग कॉमन येऊ शकतो का, नाही. 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 तर कॉमन असलेला जो भाग आहे तो म्हणजे कोणता, हा भाग. तिन्हीमध्ये कॉमन असलेला भाग हा काय झालायचा, फिजिबल रिजन जो तिन्हीमध्ये. Therefore, the visible region is shaded in the figure, which is कोणता आहे तो फिजिबल रिजन, O, C, P, Q, B आणि परत O. That is O, C, P, Q, B आणि O, which is O, C, P, Q, B आणि O. मग आता याचे व्हर्टेक्सेस कोणते आहेत, हा व्हर्टेक्स E हा जो आहे, हा E हा व्हर्टेक्स होऊ शकतो का, नाही. किंवा हा A होऊ शकतो का, नाही. किंवा हा F होऊ शकतो का, नाही. या फिजिबल रिजनला चिटकून जे पॉईंट आहेत ते काय असतात, त्या फिजिबल रिजनचे व्हर्टायसेस. म्हणून द व्हर्टायसेस ऑफ द फिजिबल रिजन आर, हा पहिला पॉईंट O, त्यानंतर हा C, त्यानंतर हा B, त्यानंतर हा P आणि त्यानंतर हा Q. द व्हर्टायसेस ऑफ द फिजिबल रिजन आर O00, C70, B06, P अँड Q. आता P आणि Q चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती नाही आहेत, ते काय काढायचे आहेत आपल्याला. मग कसं काढायचं यापूर्वी आपण बघितलेलं आहे. Therefore, since P is the point of intersection of the lines, P हा कुठल्या दोन रेषेवरती आहे, या आणि या, या आणि या. या दोन्ही रेषेचे समीकरण काय घ्यायचेत आणि ते सोडवायचेत, आणि सोडून एक्स वायच्या ज्या व्हॅल्यूज येतील त्या व्हॅल्यूज म्हणजेच काय असतील, पीचे कोऑर्डिनेट्स. Since P is the point of intersection of the lines x plus y is equal to 9 and 3x plus y is equal to 21. Subtracting we get, दोन्हीचं सबट्रॅक्शन घेतल्यानंतर 2x is equal to 12, x is equal to 6. Now putting x is equal to 6 in the equation x plus y is equal to 9, we get y is equal to 3. Therefore P is equivalent to किंवा therefore P is 6 3. या पद्धतीने काय P चे कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत. याच पद्धतीने आपण काय करायचं आहे, Q चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. परत Q is the point of intersection of the lines x plus y is equal to 9 and x plus 4y is equal to 24. सॉल्विंग दीज इक्वेशन्स, हे दोन्ही इक्वेशन्स काय सॉल्व करायचेत आणि त्यावरून एक्स वायच्या किमती काढायचेत, आणि त्या एक्स वायच्या किमती म्हणजेच काय असतील, क्यूचे कोऑर्डिनेट्स. मग आता सॉल्विंग दीज इक्वेशन्स वी गेट क्यू इज इक्वॅलन टू 4 5. परत त्या दोन्हीचं सबट्रॅक्शन करा, सबट्रॅक्शन केल्यानंतर हे काय कोऑर्डिनेट्स येतील, त्यानुसार क्यू इज इक्वॅलन टू दॅट इज 4 5. आता पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, देअरफॉर द व्हॅल्यूज ऑफ द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन z इक्वल टू द व्हॅल्यूज of the objective function z equal to 3x plus 5y at these vertices are,
जे काही व्हर्टायसेस आहेत त्या व्हर्टायसेसच्या ठिकाणी आपल्याला काय ऑब्जेक्टिव्ह फंक्शनच्या व्हॅल्यूज काढायचे. त्यानुसार फर्स्ट झेड ओचे कॉर्डिनेट्स काय आहेत 0 0. ओचे कॉर्डिनेट 0 0 म्हणजेच एक्सची किंमत 0 वायची किंमत 0 ती या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर 3 × 0 + 5 × 0 दॅट इज इक्वल टू 0. त्यानंतर झेड सी दुसरा आपला व्हर्टेक्स कोणता आहे सी. सीचे कॉर्डिनेट्स आहेत 7 0 म्हणजे एक्सची किंमत 7 वायची किंमत 0 ती सबस्टिट्यूट केल्यानंतर 3 × 7 + 5 × 0 हा होईल 21 आणि हा होईल 0 दॅट इज इक्वल टू 21. त्यानंतर पुढचा व्हर्टेक्स आपला बी 0 6 x 0 y 6 therefore ZB equal to 3 × 0 + 5 × 6 that is equal to 30. त्यानंतर पुढचा जो व्हर्टेक्स आपला P therefore ZP P चे कोऑर्डिनेट्स आहेत 6 आणि 3 म्हणजे x 6 आणि y 3 त्यानुसार ZP that is equal to 3 × 6 + 5 × 3 that is equal to 33. हा होईल 18 आणि हा होईल 15 दोन्हींची बेरीज केल्यानंतर राहील 33. आणि शेवटचा जो आपला व्हर्टेक्स आहे Q 4 5 ZQ x 4 आणि y 5 त्यानुसार 3 × 4 + 5 × 5 हा होईल 12 आणि हा होईल 25 दॅट इज इक्वल टू दोन्हींची बेरीज केल्यानंतर राहील 37. आता यामध्ये मॅक्झिमम हा कोणता आहे दॅट इज ऑलवेज इक्वल टू 37. मोठा कोणता आहे किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू कोणते दॅट इज 37. देअरफॉर झेड हॅज मॅक्झिमम ॲट द पॉईंट Q 4 5 and maximum value is 37. आता हा टोटली तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे 4 मार्कासाठी साधारणतः हा एक्झाम्पल विचारला जातोय. आता ते 4 मार्काचं डिस्ट्रीब्युशन आजपर्यंत कसं होतं तुम्हाला सांगतो मी. त्यातला पहिला जो मार्क होता तो कशाला या ग्राफला. यातला पहिला जो मार्क आहे तो काय ग्राफ. त्यानंतर याचा जो सेकंड मार्क आहे तो आहे हे जे आपण पॉईंट P आणि Q चे कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत याला. त्यानंतर थर्ड मार्क जो आहे जे आपण व्हर्टायसेसच्या व्हॅल्यूज काढलेले आहेत त्याला 1 मार्क आणि शेवटी जो कन्क्लुजन आहे या कन्क्लुजनला 1 मार्क. अशा पद्धतीनं 4 मार्काची ती काय पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये विभागणी होती आणि आता देखील का जवळपास तीच आहे. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल नंबर 6 मिनिमाइज. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये काय होता मॅक्झिमाइज. आता इथं काय मिनिमाइज. मिनिमाइज मीन्स टू फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. Minimize z equal to 7x plus y subject to 5x plus y greater than equal to 5, x plus y greater than equal to 3, x greater than equal to 0, y greater than equal to 0. परत दिलेल्या कन्स्ट्रेंट्सवरनं त्यांचे इक्वेशन्स. पहिला इक्वेशन इज 5x plus y equal to 5, सेकंड इक्वेशन x plus y equal to 3. दोन्ही इक्वेशनमध्ये काय 2 व्हेरिएबल्स आहेत म्हणजेच पहिल्यावरनं 2 पॉईंट्स भेटतील आणि दुसऱ्यावरनं 2 पॉईंट भेटतील. त्यानुसार पहिल्या इक्वेशनवरनं A 1 0 and B 0 5. फ्रॉम इक्वेशन 2 वी हॅव C 3 0 and D 0 3. आता परत त्याचा इथं ग्राफ कोऑर्डिनेट ॲक्सिस आपण इथं ड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट ॲक्सिस काढल्यानंतर याचा जो आता कॉमन रिजन आहे किंवा जो फिजिबल सोल्युशन आहे तो आपल्याला काय इथं ड्रॉ करायचा आहे. त्याला काय शेडेड करायचं आहे. त्यानुसार पहिला जो इक्वेशन आहे तो आहे आपला 5x प्लस पहिला जो पॉईंट आहे A हा पॉईंट A. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे B हा पॉईंट B. हे दोन्ही आपण काही जॉईन केलेले आहेत. याचा इक्वेशन 5x + y = 5. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे C 3 0 C 3 0 त्यानुसार हा कुठे येईल दॅट इज ऑन x ॲक्सिस हा पॉईंट C. आणि चौथा जो पॉईंट आहे D 0 3 हा कुठे येईल दॅट इज ऑन y ॲक्सिस. परत हे दोन्ही लाईन पॉईंट का आपण जॉईन केले आणि त्याचा हा इक्वेशन x + y = 3. आता याचा जो कॉमन रिजन आहे तो आपल्याला काय शेडेड करायचा आहे किंवा फिजिबल रिजन आपल्याला काय शेडेड करायचं आहे. आता याचा जो फिजिबल रिजन येईल यावरून ठरवायचं आपल्याला. परत दोन्ही इन इक्वेशनमध्ये काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणजेच याचा जो दोन्हीचा जो सोल्युशन सेट आहे तो कोणता असेल नॉन ओरिजिन साईड. मग आता ही जी आपली पहिली लाईन आहे या पहिल्या लाईनचा हा काय असेल ओरिजिन साईड. या पहिल्या लाईनचा हा काय असेल ओरिजिन साईड आणि हा वरचा काय असेल नॉन ओरिजिन साईड. मग इथे साईन कोणता आहे ग्रेटर दॅन इक्वल टू आहे म्हणजेच याचा जो रिजन राहणार आहे तो कोणता असेल अर्थातच हा वरचा. आता इथं हा देखील येणार आहे हा मी नाही करत. त्यानंतर दुसरा इन इक्वेशन आहे आपला x + y greater than or equal to 3 ही ती आपली लाईन.
परत इथे देखील काय ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, म्हणजेच याचा देखील जो सोल्युशन सेट राहणार आहे किंवा फिजिबल रिजन राहणार आहे तो कोणता, याच्या रेषेच्या वरचा. आता दोन्हीमध्ये कॉमन हा येणार नाही आहे, म्हणून इथे मी हा शेडेड केला नाही. याच्यामध्ये येतो पण तो याच्यामध्ये येणार नाही आहे, म्हणून हा शेडेड केला नाही. म्हणजेच हा काय असेल त्याचा फिजिबल रिजन. आता हा फक्त कुठे येईल, एक्स पहिल्या क्वाड्रंटमध्येच, कारण काय इथं आपल्याला दोन्ही इनइक्वेशन दिले आहेत, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0, म्हणून इथं काय हा खालचा भाग येणार नाही आहे किंवा हा वरचा भाग येणार नाही आहे. ठीक आहे, हा झाला त्याचा फिजिबल रिजन. ओके, द फिजिबल रिजन इज कोणता आहे, फिजिबल रिजन दॅट इज एक्स, सी, ई, बी आणि त्यानंतर हा वाय. एक्स, सी, ई, बी आणि वाय, त्यानुसार एक्स, सी, ई, बी आणि वाय विच इज शेडेड इन द फिगर. मग फिजिबल रिजन काढल्यानंतर त्याचे आपल्याला काय व्हर्टायसेस काढायचे, त्यानुसार द व्हर्टायसेस ऑफ द फिजिबल रिजन आर दॅट इज सी, त्याचे कोऑर्डिनेट्स 3, 0. त्यानंतर हा पॉईंट बी, याचे कोऑर्डिनेट्स 0, 5 अँड ई, याचे आपल्याला काय काढायचे, अँड ई विच इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स. कोणत्या दोन लाईन्सचा तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, 5x + y इक्वल टू 5 अँड x + y इक्वल टू 3. परत हे दोन्ही इक्वेशन्स काय सॉल्व्ह करायचे आणि सॉल्व्ह करून एक्स वायच्या किमती येतील ते काय असतील, याचे कोऑर्डिनेट्स. त्यानुसार सबट्रॅक्टिंग वी गेट फॉर x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 1/2. पुट x इज इक्वल टू 1/2 इन x + y इक्वल टू 3, वी गेट 1/2 + y इक्वल टू 3, y इज इक्वल टू 3 - 1/2 and that is equal to 5/2. Therefore E is equivalent to 1/2 आणि 5/2. ही झाली ईचे कोऑर्डिनेट्स. आता या सर्व व्हर्टेक्सच्या ठिकाणी आपल्याला काय त्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. Therefore the values of the objective function z equal to 7x + y at these vertices are, एकूण व्हर्टेक्सेस किती आहेत, एकूण 3. त्या तिन्हीच्या ठिकाणी या झेडच्या आपल्याला काय व्हॅल्यूज काढायचे आहेत. त्यानुसार पहिला जो व्हर्टेक्स आपला सी, याचे कोऑर्डिनेट्स आहेत 3, 0, म्हणजे x 3 आणि y 0. त्यानुसार 7 × 3 + 0 दॅट इज इक्वल टू 21. दुसरा व्हर्टेक्स आहे आपला बी, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0, 5, म्हणजे x 0, y 5. त्यानुसार 7 × 0 + 5 दॅट इज इक्वल टू 5. तिसरा व्हर्टेक्स आपला ई, याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1/2 आणि 5/2. त्यानुसार 7 × 1/2 + 5/2, हा सॉल्व्ह केल्यानंतर येईल 7/2 + 5/2, हा सॉल्व्ह केल्यानंतर येईल 12/2 आणि दॅट इज इक्वल टू 6. मग आता इथं आपल्याला काय म्हणलेलं आहे, मिनिमाइज. इथं आपल्याला काय म्हणलेलं आहे, मिनिमाइज, मिनिमम व्हॅल्यू काढायचे. मग आता यामध्ये ज्या काही 3 व्हॅल्यूज आपण काढलेल्या झेडच्या, यामध्ये मिनिमम व्हॅल्यू कोणते, दॅट इज 5. कुठल्या पॉईंटच्या ठिकाणी, बी, याचे कोऑर्डिनेट्स कोणते आहेत, 0 आणि 5. Therefore z has minimum value 5 at the point B05. या पद्धतीनं यांचे काय व्हॅल्यूज काढायचे आहेत. त्यानंतर यातला जो पुढचा एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 7. परत इथे काय म्हणलेलं, मिनिमाइज z इक्वल टू 8x + 10y सब्जेक्ट टू 2x + y ग्रेटर दॅन इक्वल टू 7, 2x + 3y ग्रेटर दॅन इक्वल टू 15, y greater than equal to 2, x greater than equal to 0, y greater than equal to 0. आता परत इथं आपल्याला एकूण 3 इनइक्वेशन्स दिलेले आहेत. त्या तिन्ही इनइक्वेशन किंवा तिन्ही कन्स्टेंट्सवरनं त्यांचे इक्वेशन लिहिलेत परत आपण इथं, आणि त्यावरनं फ्रॉम द कन्स्टेंट्स द गिवन द इक्वेशन्स आर. पहिला इक्वेशन 2x + y इक्वल टू 7, नाव दिस इज फर्स्ट. दुसऱ्यावरून 2x + 3y इक्वल टू 15 आणि तिसऱ्यावरून y इज इक्वल टू 2. आता पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये एकूण 2 व्हेरिएबल्स आहेत x आणि y, म्हणून त्यावरून 2-2 पॉईंट येतील. तिसऱ्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, म्हणून त्यावरून काय एकच पॉईंट येईल. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट ए, वायची किंमत 0 ठेवली तर 2x इज इक्वल टू 7, म्हणजेच x इज इक्वल टू किती येईल, 7/2. 7/2 म्हणजेच किती येईल तो 3.5. ओके, म्हणून ए चे कोऑर्डिनेट्स 3.5, 0 अँड बी 0, 7, हा 0 ठेवला तर y इज इक्वल टू 7, म्हणून बी चे कोऑर्डिनेट्स असतील 0, 7. त्यानंतर फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट, इक्वेशन 2 मध्ये y ची किंमत 0 ठेवली तर हा येईल 2x इज इक्वल टू 15, म्हणजेच x इज इक्वल टू 15/2. 15/2 म्हणजेच किती, 7.5,
म्हणून सीचे कोऑर्डिनेट्स आले 7.5 आणि 0 अँड डी एक्स 0 ठेवला 3y इक्वल टू 15 म्हणजेच y इक्वल टू 5 अँड डी 0 5. त्यानंतर फ्रॉम इक्वेशन 3 वी गेट y इक्वल टू 2. y इक्वल टू 2 म्हणजेच हा कसा असतो एक्स ॲक्सिसला पॅरलल, म्हणजेच तिथे काय असतो एक्सचा कोऑर्डिनेट 0 म्हणून ई 0 2. त्यानंतर हे सर्व पॉईंट आपण काय कोऑर्डिनेट ॲक्सिसवरती घेऊ. त्यानुसार हा आपला कोऑर्डिनेट ॲक्सिस, इथं आपण व्हॅल्यूज घेतले आहेत एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती. त्यानुसार आपला पहिला पॉईंट आहे ए 3.50. त्यानुसार 3 आणि 4च्या दरम्यान हा पॉईंट राहणार आहे, हा पॉईंट ए. त्यानंतर दुसरा पॉईंट आपला B07, त्यानुसार हा पॉईंट बी. हे दोन्ही पॉईंट आपण काय जॉईन केले त्याचा हा इक्वेशन 2x + y = 7. थर्ड पॉईंट आहे आपला C 7.50. हा पॉईंट कुठे राहणार आहे, दॅट इज ऑन एक्स ॲक्सिस. आता 7 आणि 8च्या दरम्यान हा पॉईंट C राहणार आहे, त्यानुसार हा पॉईंट C. फोर्थ पॉईंट आहे D05. हा कुठे राहणार आहे, दॅट इज ऑन वाय ॲक्सिस, हा पॉईंट D. परत हे दोन्ही आपण जॉईन केले त्याचा इक्वेशन 2x + 3y = 15. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट E हा कुठे राहणार आहे, दॅट इज ऑन वाय ॲक्सिस. या ईचे कोऑर्डिनेट्स काय राहणार 0 2, यामधून पास होणारी ती लाईन, आणि याचा इक्वेशन y = 2. आता या तिन्हीचं आपण काय कॉमन रिजन शेडेड करायचं आहे. परत तिन्हीमध्ये जे साईन्स आहेत ते आपण पहिल्यांदा ऑब्झर्व करायचे. तिन्हीमध्ये जे साईन्स आहेत ते कोणते आहेत, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. तिन्हीमध्ये जे साईन्स आहेत ते कसे आहेत, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहेत. म्हणजेच या तिन्हीचा जो काही फिजिबल रिजन राहणार आहे तो कसा राहणार आहे, नॉन ओरिजिन साईड. आता इथं या रेषेचा नॉन ओरिजिन साईड हा वरचा भाग आणि हा ओरिजिन साईड खालचा भाग. या रेषेचा हा नॉन ओरिजिन साईड आणि हा ओरिजिन साईड. या रेषेचा हा नॉन ओरिजिन साईड आणि हा ओरिजिन साईड. आता तिन्हीमध्ये जो कॉमन भाग आहे तो हा येऊ शकतो का, हा याचा येऊ शकेल पण या दोन्हीचा येणार नाही. किंवा हा येऊ शकतो का, हा येऊ शकतो का, या दोन्हीचा तो नॉन ओरिजिन साईड असेल पण याचा तो काय असेल ओरिजिन साईड, म्हणून हा येणार नाही आहे. त्यानंतर हा येऊ शकतो का, याचा नॉन ओरिजिन साईड आहे पण या दोन्हीचा तो कसा आहे ओरिजिन साईड आहे, म्हणून हाही येणार नाही. म्हणून या तिन्ही इनइक्वेशनचा जो कॉमन रिजन आहे तो म्हणजे कोणता असेल, हा. हा काय त्याचा फिजिबल रिजन. Therefore, the feasible region is F, G, B आणि Y. Is F, G, B, Y which is shaded in the figure. तो आपण शेडेड केलेलं आहे. मग त्या फिजिबल रिजनला लागून जे पॉईंट आहेत ते काय असते त्याचे व्हर्टायसेस. त्यानुसार द व्हर्टायसेस आर, हा B 07, त्यानंतर हा F आणि त्यानंतर हा G, हा B, F अँड G. आता F आणि G चे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती नाही आहेत, ते आता कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. परत त्यांचे कोऑर्डिनेट्स काढू आपण. सिन्स F इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, कुठल्या दोन रेषेवरती तो आहे, या आणि या, ऑफ द लाईन्स y = 2 अँड 2x + 3y = 15. यामध्ये y ची किंमत ठेवल्यानंतर पुट y = 2 इन 2x + 3y = 15 वी गेट x = 4.5. Therefore F is equivalent to 4.5 आणि 2. हे झाले F चे कोऑर्डिनेट्स. Now G is the point of intersection of the lines 2x + y = 7 and 2x + 3y = 15. हा जो पॉईंट G आहे तो काय या दोन रेषेवरती आहे आणि या दोन रेषेचे इक्वेशन कोणते आहेत, 2x + y = 7 आणि 2x + 3y = 15. Subtracting we get 2y = 8, therefore y = 4. Now put y = 4 in the equation 2x + y = 7. We get x = 1.5. Therefore G equivalent to 1.5 आणि 4. हे झाले आपल्या G चे कोऑर्डिनेट्स. म्हणजे तिन्ही जे व्हर्टायसेस आहेत त्या तिन्ही व्हर्टायसेसचे आपण काय कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत. आता त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह फंक्शनच्या व्हॅल्यूज. द व्हॅल्यूज ऑफ द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ॲट दीज व्हर्टायसेस आर. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपलं कोणतं आहे, दॅट इज 8x + 10y. हा आपला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. त्याच्यामध्ये काय व्हॅल्यूज ठेवू आपण. पहिल्यांदा ZB, बीचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि 7, म्हणजेच x0 y7.
त्यानुसार दॅट इज इक्वल टू 8 इंटू 0 प्लस 10 इंटू 7 दॅट इज इक्वल टू 70. त्यानंतर झेड एफचे कोऑर्डिनेट्स आपण काढलेले 4.5 आणि 2. त्यानुसार 8 इंटू 4.5 प्लस 10 इंटू 2 हा गुणाकार येईल 36 प्लस हा गुणाकार येईल 20 दॅट इज इक्वल टू 56. त्यानंतर झेड जीचे कोऑर्डिनेट्स आहेत 1.5 आणि 4. त्यानुसार 8 इंटू 1.5 प्लस 10 इंटू 4 हा गुणाकार येईल 12 हा गुणाकार येईल 40 दॅट इज इक्वल टू 52. आता याच्यामध्ये आपल्याला काय मिनिमम व्हॅल्यू काढायचे. तिन्ही व्हॅल्यूज कोणते आहेत 70, 56 आणि 52. याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू कोणते दॅट इज 52. Therefore z has minimum value 52 when x is equal to 1.5 and y is equal to 4. ओके. त्यानंतर याच्यातला शेवटचा एक्झाम्पल. मिनिमाइज z इक्वल टू 6x प्लस 21y सब्जेक्ट टू x प्लस 2y ग्रेटर दॅन इक्वल टू 3, x प्लस 4y ग्रेटर दॅन इक्वल टू 4, 3x प्लस y ग्रेटर दॅन इक्वल टू 3, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. Now again we are given 3 constraints. परत इथं काय 3 कन्स्ट्रेंट दिले आहेत आणि या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचे आपण परत काय मिनिमम व्हॅल्यू काढायचे. मिनिमाइज म्हणजे काय मिनिमम व्हॅल्यू टू फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द गिवन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. Again from the given constraint we can write the equations of the lines. First x plus 2y is equal to 3, second x plus 4y equal to 4, third 3x plus y equal to 30. Now in all these 3 equations there are 2 variables x and y. Therefore from each equation we get 2 points. Therefore from equation first we get a30 and b0 1.5. From equation 2 we have c40 and d01, and from equation 3 we get 2 points e10 and f03. Okay. Now this is the coordinate axis. Now first we can plot the points. Now first a30, now here is point A. Now b0 1.5 which lies between 1 and 2, here is point B. Now draw the line which join A and B. Now its equation is x plus 2y is equal to 3. Now the third point is c40 which lies on x axis, therefore here is the point C. Now the fourth point is d01 which is on y axis, here is the point D. Join again these 2 points C and D, whose equation is x plus 4y is equal to 4. Now the fifth point is e10 which lies on x axis, therefore here is the point E. And the last point F, whose coordinates are 0, 3 which lies on the y axis, therefore here is the point F. Therefore join these 2 points E and F, whose equation is 3x plus y is equal to 3. Okay. Now we can study the feasible region of the given inequations. Now each inequation consists the sign greater than or equal to. Each inequation contains the sign greater than or equal to. Therefore the feasible region or the feasible solution of each inequation is always the non-origin side. Now you can take the common region of all these inequations, and the common region of all these inequations which is now the shaded region is the feasible region of the given inequations. Now the feasible region is x, c, g, h, f, y. That is x, c, g, h, f and y. The feasible region is x, c, h, g, h, f, y, which is shaded in the figure. Now you can find its vertices. The vertices are first point C, that is 40, second vertex is that is F 03, G and H. Now A is not the vertex, therefore the vertices are C, G, H and F. Out of these 4 vertices, the coordinates of C are 40, coordinates of F are 03, G and H. Now you can find the coordinates of G and H.
Now to find the coordinates of G, G is the point of intersection of the lines x plus 2y is equal to 3 and x plus 4y is equal to 4. Now subtracting we get, now subtract these two equations, we get 2y is equal to 1, y is equal to 1 by 2. Now put y is equal to 1 by 2 in the equation, x plus 2y is equal to 3, we get x is equal to 2. Therefore the coordinates of G are 2 and 1 by 2. Now similarly, now H is the point of intersection of the lines 3x plus y is equal to 3 and x plus 2y is equal to 3. Now solving these equations we get, दोन्ही equations काय solve करायचे, solving these equations we get x is equal to 3 by 5 and y is equal to 6 by 5. Therefore the coordinates of H are 3 by 5 and 6 by 5. Now we can find the coordinates of all the vertices. Then we can find the value of the objective function at these vertices. Therefore the values of the objective function z equal to 6x plus 21y at these vertices are, first vertex is C, whose coordinates are 4 0, that is x4 y 0. Therefore 6 into 4 plus 21 into 0, that is equal to 24. ZZ, now the coordinates of G are 2 1 by 2, x is 2, y is 1 by 2, that is 6 into 2 plus 21 into 1 by 2, that is equal to 12, plus 21 by 2 means 10.5, and the sum of these two is equal to 22.5. Now next value is ZH, the coordinates of H are 3 by 5 and 6 by 5. Therefore 6 into 3 by 5 plus 21 into 6 by 5. Now this we get 18 by 5 and this we get 126 by 5. Now sum of these, that is equal to 144 by 5, and after solving we get this 28 by 8. Now ZF, the coordinates of F are 0 3, F are 0 3, x is 0, y is 3, therefore 6 into 0 plus 21 into 3. Now this is 0 and this is 63 and that is equal to 63. Therefore Z has minimum value, out of these values minimum value is 22.5. Therefore Z has minimum value 22.5 at the point G 2 1 by 2, that is when x equal to 2 and y is equal to 1 by 2. तर इथं विद्यार्थी मित्र हा आपला LPP लिनियर प्रोग्रामिंग हा आपला चॅप्टर संपलेला आहे. यामधला 7.3 जो आर्टिकल होता तो वगळलेला आहे, म्हणजेच फॉर्मेशन ऑफ LPP, मॅथमॅटिकल फॉर्मेशन ऑफ LPP हा वगळलेला आहे. तर इथं आपला चॅप्टर संपलेला आहे. आता तुम्ही घरी यामध्ये मिसलेनियस एक्झरसाइजमध्ये जे एक्झाम्पल दिले ते तुम्ही काय सॉल्व करायचे. मिसलेनियस एक्झरसाइजमध्ये जे एक्झाम्पल आहेत ते आहेत 4, 5 आणि 6. यामध्ये एकूण 5 मध्ये दिलेले एकूण 4 एक्झाम्पल आणि 6 मध्ये दिलेले एकूण 3 एक्झाम्पल. हे 7 एक्झाम्पल तुम्ही काय सॉल्व करायचे घरी. तर एकंदरीत आपले पेपर फर्स्टमधले एकंदरीत 4 चॅप्टर हे आपले संपलेले आहेत. त्यापैकी पहिला मॅथमॅटिकल लॉजिक, दुसरा मॅट्रिसेस, तिसरा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि चौथा हा लिनियर प्रोग्रामिंग. तर आपला हा जो पेपर फर्स्ट आहे इथंच आपण काय स्टॉप करूत आणि यानंतरचे जे काही राहिलेले चॅप्टर्स आहेत म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यानंतर वेक्टर, लाईन आणि प्लेन हे आपण काय नंतरने घेऊत. तर उद्यापासून आपण काय सेकंड पेपर हा आपण चालू करणार आहोत. सेकंड पेपरमधला जो पहिला चॅप्टर आहे डिफरन्शिएशन, हा एक अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आणि हा चॅप्टर समजला तरच पर्यायीनं तुम्हाला काय पुढचे जे काही चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला काय समजणार आहेत. आता हा चॅप्टर तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर 11वीमध्ये आपण जो डिफरन्शिएशन चॅप्टर घेतलेलं आहे त्यामध्ये जे काही डेरिव्हेटिव्ज आपण बेसिक डेरिव्हेटिव्ज काढलेले होते, साधारणतः 15 फॉर्म्युले आपण काढलेले होते. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किंवा ddx ऑफ एक्स इज इक्वल टू 1 किंवा ddx ऑफ रूट एक्स इज इक्वल टू दॅट इज 1/2 रूट एक्स किंवा ddx ऑफ 1/x इक्वल टू -1/x². हे जे बेसिक फॉर्म्युले काढलेले होते ते तुम्ही काय पाठ करायचे. आणि त्यानंतर काही आपण रूल्स घेतले होते, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट. हे या चॅप्टरमधला काय बेसिक भाग आहे आणि ते तुम्हाला येणं किंवा तो माहिती असणं काय आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला इथं तुम्हाला काही समजणार नाही. तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलेलं सेकंड पेपरमध्ये फॉर्म्युलांची जी भूमिका आहे ती अतिशय काय महत्त्वाची आहे.
म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ते बेसिक जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही काय पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायचे. तर उद्यापासून आपण सेकंड पेपर चालू करणार आहोत. ओके, थांबू इथंच.